आणि पावसाच्या बातम्या बघणार आहोत। आज मुसळधार पाऊस राज्यात अनेक ठिकाणी बघायला मिळालेला आहे। मुसळधार पावसाने पैनगंगा नदीच्या काठावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। यवतमाळच्या उमरखेड तालुक्यात नदीकाठी असलेल्या चातारी, दराचटी, गांजेगाव, सावळेश्वर, करंजी, माणकेश्वर, जेवली या गावात पुराचं पाणी घुसलंय। पुराच्या पाण्यामुळे रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलंय। घरात पाणी शिरल्यामुळे घरांचं नुकसान झालेलं आहे, दुकानांचंही नुकसान झालेलं आहे। हळद, कापूस, सोयाबीन यासारख्या पिकांचीही मोठी नासधूस झाली। पैनगंगा नदीचं पाणी सावळेश्वर गावात शिरल्यामुळे मोठं नुकसान झालंय। ढाणकी बिटरगाव रस्त्यावरच्या अटरीच्या पुलावरनं पाणी वाहत असल्यामुळे 22 गावांचा संपर्क तुटलाय। वाहतूक सुद्धा विस्कळीत झालेली आहे। वाशिम जिल्ह्यातल्या अनसिंग ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणामुळे गावातल्या नाल्याचं दूषित पाणी थेट ग्रामीण रुग्णालयात शिरलं। त्यामुळे रुग्णांचे मोठे हाल झाले। पाणी बाहेर काढताना कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली। याआधी मागच्या वर्षी सुद्धा रुग्णालयात पाणी शिरलं होतं, मात्र प्रशासनाचं वर्ष उलटूनही कुठल्याही उपाययोजना प्रशासनानं न केल्यामुळे पुन्हा एकदा रुग्णालयात पाणी घुसलंय। ग्रामपंचायतीच्या हलगर्जीपणामुळे निर्माण झालेली ही परिस्थिती नागरिकांच्या जीवाशी खेळ करणारी ठरत असल्याची भावना व्यक्त होतीये। जळगावमधल्या धरण गावात मुसळधार पाऊस, नदी नाल्यांना पूर आलेला आहे। परिसरातली घरं आणि दुकानांमध्ये पुराचं पाणी घुसलंय। पाणी घुसल्यामुळे व्यापाऱ्यांसह नागरिकांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। धरणगाव शहरातील तेली तलाव सुद्धा मुसळधार पावसामुळे तुडुंब भरलेला आहे। हाँ जाना दोनों गाड़ी छड़ा दो। सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यात पावसानं जोरदार बॅटिंग केली। अक्कलकोटमधल्या भुरीकवठा धरण ओव्हरफ्लो झालेलं आहे। धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे खैराट वरनाळ पूल पाण्याखाली गेला। ग्रामस्थांना त्यामुळे जेसीबीत बसून हा पूल ओलांडावा लागलाय। जीव धोक्यात घालून जेसीबीतून ग्रामस्थांचा प्रवास करताना दिसून आले। नांदेडमध्ये सकाळपासून संततधार पाऊस सुरू आहे। पावसामुळे सहस्रकुंड धबधबा अक्राळ विक्राळ रूप बनवून वाहायला लागलेला आहे। इसापूर धरणाचे 3 दरवाजे उघडले आहेत। 4998 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे धबधब्याला अक्राळ विक्राळ रूप प्राप्त झालंय। नांदेडच्या लोहा तालुक्यातल्या गांधीनगर वस्तीला ये-जा करण्यासाठी रस्ताच उपलब्ध नाहीये। त्यामुळे ग्रामस्थांना ओढ्याच्या पुरातून मार्ग काढत गाव गाठावं लागतंय। स्थानिकांनी रस्त्याच्या मागणीसाठी अनेकदा आंदोलनं केली, मात्र या वस्तीच्या रस्त्याकडे कुणीही लक्ष दिलेलं नाहीये। काल झालेल्या दमदार पावसानंतर ग्रामस्थांनी पुराच्या पाण्यातून बैलगाड्यांच्या मदतीने प्रवास केला। या घटनेचे व्हिडिओ बनवत स्वतः गावकऱ्यांनी प्रशासनाला पाठवले। किमान आता तरी रस्त्याची सोय करावी अशी रास्त मागणी ग्रामस्थांनी केलेली आहे। टमाटे लई गेले की भाऊन जालन्याच्या मंठा तालुक्यात मुसळधार पाऊस झालाय। पुरामुळे भुवनवझर सरकटेमधील नळकांडी पूल वाहून गेलेला आहे। तातडीनं पूल दुरुस्त करायची परिसरातल्या नागरिकांनी मागणी केली आहे। पैनगंगा नदीला पूर आल्यामुळे नांदेडमधून मराठवाडा विदर्भाचा संपर्क तुटला आहे। इसापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे पैनगंगा नदीची पाणी पातळी चांगलीच वाढली आहे। माहूरच्या धानोडाजवळ असलेला पूल पाण्याखाली गेलाय। त्यामुळे मराठवाडा विदर्भातील वाहतूक ठप्प झालेली आहे। सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे तीर्थक्षेत्र माहूर इथे दर्शनासाठी अनेक भाविक आले होते। या पुरामुळे ते माहूर शहरात अडकून पडलेत। पुलावरचं पाणी ओसरायला 12 तासापेक्षा अधिकचा काळ लागेल असा अंदाज आहे। त्यामुळे पोलिसांनी बंदोबस्त लावत वाहतूक बंद ठेवली आहे। गंगाखेड शहरातून जाणाऱ्या राज्य महामार्गावर सकाळपासून होत असलेल्या पावसानं मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। परळी नाका परिसरात हे पाणी साचलेलं आहे। महामार्गावर ज्या ठिकाणी पाणी साचलंय त्या ठिकाणी खड्डेही असल्यामुळे अपघाताची भीती होती। यासाठी महामार्गावरून आता एकेरी वाहतूक केली जाते। ज्या बाजूने वाहतूक सुरू आहे त्या बाजूने देखील मोठमोठे खड्डे असल्यानं अपघाताची भीती निर्माण झाली आहे।
अकोला तालुक्यातील कौलखेड जहागीर परिसरामध्ये आज ढगफुटी सदृश पाऊस पडला, त्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरलंय। ढगफुटी सदृश पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। भीतीमुळे नागरिक घराच्या टेरेसवर गेले होते। संपूर्ण गावात पाणी शिरलंय आणि घरामध्ये ठेवलेल्या वस्तू धान्य संपूर्णपणे पाण्याने खराब झालं, त्यामुळे नागरिक आणि शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। दुसरीकडे शेतीचंही नुकसान झालेलं आहे। जोरदार पावसामुळे पुलावरून पाणी वाहत असताना सुद्धा तो पार करणं बीड तालुक्यातल्या एका शेतकऱ्याला चांगलंच महागात पडलं। पाण्याच्या प्रवाहात हा शेतकरी वाहून गेला, परंतु सुदैवाने गाळात अडकल्यामुळे त्याचे प्राण वाचले। राजाभाऊ टिंगरे असं या शेतकऱ्याचं नाव आहे। बीड तालुक्यातल्या पोत्रा गावामध्ये पुलावरून पाणी वाहत असताना त्यांनी ओलांडायचा प्रयत्न केला आणि ते प्रवाहासोबत वाहून जात होते। सगळा प्रकार नदीकाठी थांबलेल्या ग्रामस्थांनी पाहिल्यामुळे त्यांची शोध मोहीम सुरू करण्यात आली आणि 4 तासाच्या प्रयत्नानंतर जवळच असलेल्या शेतातल्या गाळात ते अडकलेल्या अवस्थेत आढळून आले। बीडच्या बिंदुसरा प्रकल्पावरील स्टंटबाजी तरुणाला चांगलीच भोवलेली आहे। पाण्याच्या वेगवान प्रवाहासोबत तो जात होता, तो वाहून जात होता। इतर तरुणांनी मदत केल्यामुळे या तरुणाचे प्राण वाचलेले आहेत।